नमस्कार. निवडणुकीला जर तुम्ही उभे आहात तर एकतर निवडणुकीसाठी काळ खूप छोटासा असतो आणि आपण कोणत्या प्रकारचे चमत्कार करत नाही. म्हणजे स्वामीजींनी चमत्काराची व्याख्या फार पूर्वी दिली होती की चमत्कार म्हणजे करणाऱ्याचं ज्ञान आणि पाहणाऱ्याचं अज्ञान. आता आपण चमत्कार तर करत नाही. मग नियमांच्या माध्यमातून बोलायचं झालं तर शक्तीनियमन व्हायला किमान काही कालखंड तर लागतो. परंतु निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांना काहीतरी उपाय तात्कालिक हवे असतात. एखादा रोगी जेव्हा डॉक्टरकडे जातो ना तर डॉक्टर त्याला पथ्य कसे पाळायचे, उपाय कसे करायचे, जीवनशैली बदला वगैरे वगैरे सांगतो. मग शेवटी त्याला तात्कालिक काहीतरी गोळे औषध द्यावंच लागतं. तर थोडासा अशा प्रकारचा एक छोटासा काही एक उपाय या निमित्ताने मला तुम्हाला द्यायचा आहे. जे लोक आता निवडणुकीला उभे आहेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जर काही गोष्ट करायची असेल तर एक संकल्प करायचा. म्हणजे त्यांनी त्यांच्या धार्मिक स्थळामध्ये, त्यांच्या एखाद्या श्रद्धेच्या ठिकाणी गुरुकडे कुठेतरी चांगला संकल्प करायचा की मी या समाजासाठी चांगलं काम करेन, पुढच्या पिढीसाठी संकल्प करेन. आणि संकल्पाला काहीतरी एक अर्थ पाहिजे. म्हणजे काहीतरी वेग बोलायचं आणि काहीतरी एक नुसतंच त्याला संकल्प केला असं म्हणायचं असं नाही. तो संकल्प केला पाहिजे की पुढच्या पिढीचं कल्याण करेन, महिलांसाठी काम करेन किंवा देशाच्या विकासासाठी मतदारसंघाचे चांगला संकल्प करायचा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एक महत्वाची लक्षात घ्या की निवडणुकीच्या एकदा तुम्ही मैदानात उतरलात ना की जय पराजयाची तुम्ही चिंता कमी करायची आणि मनोबल आपलं कसं वाढेल याचा विचार करायचा. म्हणजे मी त्याच्यामध्ये ना 7 प्रकारच्या शक्तींची तुम्हाला सांगतोय की एक तर शुभवर्ण, तुम्हाला कोणत्या रंगाच्या शक्तीची गरज आहे. दररोज तुम्ही थोडं तर ध्यान केलं पाहिजे. तिसरं म्हणजे वातावरण शुद्धीसाठी वास्तुशुद्धी, हवन, थोडंसं यज्ञ हे केलं पाहिजे. त्यागशक्ती मी म्हटल्याप्रमाणे संकल्प त्यासाठी केला पाहिजे. त्याच्यानंतर तुमची जी वास्तू आहे ती वास्तू शुभ करून घेण्यासाठी तुम्हाला जे प्रयोग केले पाहिजेत, जी एनव्हीटेस मी दिलेली आहे. आणि हे केल्यानंतर सूक्ष्म शक्ती आपल्याला अनुकूल करण्यासाठी कुठेतरी मंत्र आणि श्रद्धा याच्याबद्दल विचलित व्हायला पाहिजे. म्हणजे मला असं बऱ्याचदा लक्षात आलं की राजकीय नेते मला जेव्हा विचारतात की निवडणुकीत काय होईल, आम्ही जिंकणार का, हरणार का, तर त्यांच्या मनात काही कॅल्क्युलेशन चालू असतात. ते प्रश्न विचारत असताना त्यांना असं बघायचं असतं की मी काय बोलतोय किंवा काय अर्थ काढतो वगैरे. आता मला काय होतं की त्यांच्या मनात काय प्रश्न हे मला कळलेलं असतं बऱ्याचदा. मग मी त्यांना सांगतो की ठीक आहे तुम्ही जिंकणार आहात किंवा काय असेल. कारण काही मित्र असतात, बरं भविष्य कोणाला कधी कसं सांगायचं ह्याचं एक तंत्र आहे. लोकांना दुःखायचं नाही, हा त्यातला एक मुख्य भाग आहे. आता खरं सांगा असं लोक म्हणतात पण खरं पेलवत नाही माणसाला. हे त्यातली आणखीन एक ट्रॅजेडी अँड कॉमेडी आहे. मला म्हणतात की खरं भविष्य सांगा, पण खरं माणसाला भविष्य पेलवतच नाही, पेलू शकत नाही तो. मग ह्याला एक उपाय काय आहे की ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. ह्या 5-7 गोष्टी मी सांगितल्या. आणि तुम्ही एक लक्षात घे नेहमी की सगळ्यात महत्वाचं की विचलित तुम्ही झालात ना की मला जय मिळेल की नाही ही तुम्ही शंका घेणंच व्यर्थ आहे. मला जय मिळणारच, मी निवडणुकीत जिंकणारच हे मला पटलं ना की मी लोकांना पटवून द्यायला सोपं जातं. त्याच्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात उपाय जर काही करायचं असेल तर तुमच्या मनातली शंका काढणं आणि विचलितपणा कमी करणं. कारण विचलित झालेले नेते स्वतःही जिंकू शकत नाहीत आणि अनुयायांना शक्ती देऊ शकत नाहीत. तर ही गोष्ट आहे. दुसरं असं की तुम्ही ज्या मतदारांकडे जाता, भाषण करता, चर्चा परिसरात सहभाग घेता, तर तुमचं म्हणणं लोकांना पटवून द्यावं लागतं. तुमच्या मेंदूतल्या लहरी इतरांवर परिणाम करतात. आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही जे बोलणार आहात ना ते तुम्हाला स्वतःला पटलं पाहिजे. तर इथे तुम्हाला तुमच्या मतदारसंघाचा अभ्यास, काही एक प्रोजेक्ट, एक ठोस आणि ठाम मांडणी. कारण आता वातावरण बदललेलं आहे, काळ बदललेला आहे, युवा मतदारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणजे गोलमटोल भाषणं करणं ह्याच्याने होतं काय, वेळ मारून नेता येते, परिणाम साध्य करता येत नाही. तर हा एक भाग तुम्ही लक्षात घ्या. मला त्याच्यानंतर तुम्हाला छोटा आणखी एक उपाय सांगायचा की आमचं स्लोगन असं आहे या बाबतीत की भविष्याच्या नादी लागण्यापेक्षा भविष्य कसे बदलायचे शिकून घ्या. म्हणजे ह्या संपूर्ण वेबसाईटचा उद्देश ना मला कुठे भविष्यवाद वाढवणं किंवा लोकांना तुम्ही अमुक जिंकाल आणि हाराल आणि हे होईल वगैरे वगैरे असं करणं काही उद्देश नाही. तुमचा भविष्याचा नाद कमी करणं आणि भविष्य कसं बदलायचं शिकवायचं तुम्हाला. मग त्यासाठी तुम्ही आता काय आहे की ठीक आहे तुमची श्रद्धा असेल, कुंडली, ग्रहतारे, वास्तुशास्त्र, फेंगशू, तर माझी हरकत काहीच नाहीये. पण त्याच्यावर मी कोणती सेवा देत नाही. मी कुठल्या प्रकारची पूजा, कर्मकांड मी स्वतः करत नाही. माझी कोणती प्रकारची यंत्रणा नाही. अंधश्रद्धा बुवाबाजी करत नाही. मी कोणत्या नेत्यासमोर फोटो काढून घेत नाही. त्यामुळे हा काही प्रश्नच येत नाही. आता तुम्हाला जर ही सेवा हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर पहिली गोष्ट तुमची जन्मतारीख ही मला कळवावी लागेल. दुसरी म्हणजे काय की तुमच्या वास्तूबद्दलची एनव्हीटेस्ट जी मी दिलेली वेबसाईटवर ती द्यावी लागेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय संकल्प केलेला आहे. या 3 गोष्टी मला जर तुम्ही कळवल्या तर आपण निवडणुकीला उभे आहात. आपल्या विजयासाठी या तत्वज्ञानाच्या, शक्तींचा, ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी मी आपला सहकार्य करू शकतो.
शेवटी माझी भूमिका मर्यादित आहे. म्हणजे स्वामीजीने खूप छान उदाहरण दिलं होतं की एका शहरामध्ये अत्यंत विरोधी लोक राहतात, म्हणजे परस्पर विरोधी पक्षांचे लोक राहतात. आपलं काम काय की त्यांना शुद्ध पाणी कसं मिळेल, तर आमचं काम आहे शुद्ध शक्ती कशी तुम्हाला मिळेल एवढंच काम आहे. त्यातलं कोण ते खेचेल, कोण जिंकेल, कोण त्याचा उपयोग होईल याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. पक्षातीत काम आहे आणि त्याचा परिणाम दिसलेला आहे. मला चांगलं आठवतं की 95 साली यज्ञ मोठ्या प्रमाणात केले होते आणि त्याचा मोठा रिझल्ट मिळाला होता. तर माझी खात्री आहे की निव्वळ तत्वज्ञानाचा उपयोग जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या श्रद्धा कायम ठेवून, तुमचे पंथ, धर्म, विचार, सत्ता, गुरु हे कायम ठेवून त्याला या विचारांची जोड देऊन तुम्ही तुमच्या मत्सरांच्या लहरी कमी करू शकता, मनोबल वाढवू शकता आणि निवडणुकीत यश मिळवू शकता. यासाठी माझ्या सर्व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील सर्व पक्षाच्या, सर्व विचारांच्या, सर्व नेत्यांच्या, अनुयायांना, उमेदवारांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.